आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते शरद कोळी साहेब आहेत, जे आत्ताच शिवाजी पार्क मैदानातून उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकून बाहेर आलेले. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. साहेब, माया महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे. कसं वाटलं आजचं भाषण? जबरदस्त, नाद खुळा, रेकॉर्ड ब्रेक. काय प्रतिक्रिया आहे तुमची? आजच्या या पावसाच्या वातावरण असून देखील पावसामध्ये एवढ्या जोरदार पद्धतीनं भाषण झालं साहेबांचं. विशेष म्हणजे एकही शिवसैनिक एक इंच देखील हल्ला नाही. पाण्यात चिखलात शिवसैनिक ठाम मांडून बसला होता. एवढी मोठी अशा पावसात ऊर्जा दिली आहे की ह्या गद्दार शिंदे गट आणि कपट्या भाजपाला 12 बैलाचा चौऱ्या नांगर बैला सगट आणि नांगरा सगट लावायची ताकद आज उद्धव साहेबांच्या भाषणातून सगळ्या शिवसैनिकांच्या अंगामध्ये नसानसात पावर चढली. खरं तर एक मिनिट दादा. खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्यावर सरकारनं अजून काय म्हणजे योग्य उपाय नाही केला असं शिवसेनेचं मत आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मुळात सरकारमध्ये बसलेली जी आहे ती ना, ती मर्दाची अवलाद लागते आहे. ते शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला मर्द लागतो. ती मर्द म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब होते. म्हणून शेतकऱ्याचं कर्ज माफ पहिल्या मिटिंगमध्ये उद्धव साहेबांनी केलं. उद्धव साहेबांनी कुठलीही मिटिंग घेतली नाही, कुठलीही कमिटी नेमली नाही, कुठलाही कागद मागितला नाही, कुणाची सही आणायला सांगितलं नाही. उद्धव साहेबांनी पहिल्या मिटिंगमध्ये सरसकट कर्ज माफ केलं. याला म्हणते ती मर्दाची अवलाद. अरे आता मंत्रिमंडळात बसलेली ती ना मर्दाची फौज बसली आहे. त्याच्यामुळं कसं शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार? शेतकऱ्याचं कर्ज माफ करायसाठी शेतकऱ्याची काळजी असणारा माणूस लागतो. शेतकऱ्याचं दुःख जाणणारा माणूस लागतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ही शेतकऱ्याचा जाणता राजा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शेतकऱ्याचे कैवारी आहेत. म्हणून या महाराष्ट्राचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुटुंब प्रमुख आहेत. दादा, गेल्या काही दिवसांपासून आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव असा वाद चालू आहे. काय नितेश राणेंनी त्याबद्दल अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मुळामध्ये नितेश राणेचं रक्त हिरवं आहे. नितेश राणेला त्यात काही सुधरी नाही. नितेश राणे 3 वेळा सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाइम त्या मस्जिदमध्ये जाऊन वाकून उभारतोय. ही प्रश्न त्या नेत्याला विचारा. अहो ती मुळात त्या नितेश राणेला हिंदुत्व माहिती आहे का? नितेश राणे ज्या बापाच्या जीवावर आता बोलतोय, राजकारणात जी बाप बदलल्यात त्या बापाशीला पहिलं जाऊन विचार. तू तिथं पाकिस्तानला जाऊन बिर्याणी कशाला खाल्ली? मग पाकिस्तानला जर तुम्ही बिर्याणी खात असाल तर नेमकी तुमची अवलादी कुठली आहे ही खरं तर पहिलं तुम्ही सांगितलं पाहिजे, नंतर त्याच्यावर मग बोल. धन्यवाद दादा. तर हे होते शरद कोळी, जे शिवसेनेचे उपनेते आहेत. त्यांनी भाजपवर सळकून टीका केली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन अजय सह मी प्रणव कांबळे, मुंबई.